Hello friends, welcome you all to Polity Simplified series of Gnandeep Academy. आजचं आर्टिकल आहे आपलं आर्टिकल नंबर 25. आर्टिकल 25 आणि 26 यांच्यावरती कंबाइनली क्वेश्चन असतो. आर्टिकल 25 आणि आर्टिकल 26 मध्ये काय डिफरन्स आहे? There is single line difference. Article 25 talks about individual freedom of religion. Article 26 talks about collective freedom of religion. वैयक्तिक धर्म स्वातंत्र्याचा हक्क आर्टिकल 25 देतं, सामूहिक धर्म स्वातंत्र्याचा हक्क आर्टिकल 26 देतं. मग आर्टिकल 25 काय म्हणतं? फ्रीडम ऑफ कन्सायन्स. पहिला पॉइंट, फ्रीडम ऑफ कन्सायन्स, फ्री प्रोफेशन, प्रॅक्टिस, आणि फोर्थ इज प्रोपोगेशन ऑफ रिलीजन. राईट. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं आर्टिकल 15, 16, 19, 29, 30. आर्टिकल 15, 16, 19, 29, 30. These are the only fundamental rights which are available only to the citizens of India. मात्र 15, 16, 19, 29, 30 हे 5 आर्टिकल जर सोडले तर अदर फंडामेंटल राइट्स आर अवेलेबल टू एनी पर्सन वेदर ही और शी इज सिटीजन ऑफ इंडिया और नॉट. करेक्ट आहे? नो. आर्टिकल 25 कशाबद्दल आहे? थीम सांगतो आर्टिकल 25 आहे इंडिव्हिज्युअल फ्रीडम ऑफ रिलीजन बद्दल. यामध्ये काय? एव्हरी पर्सन शॅल हॅव फ्रीडम ऑफ कन्सायन्स, प्रोफेशन, प्रॅक्टिस अँड प्रोपोगेशन ऑफ रिलीजन. सो बेसिकली आर्टिकल 25 तुम्हाला ही 4 महत्वाचे फंडामेंटल राइट्स देतं रिगार्डिंग रिलीजन. आपण याला थोडंसं डिटेल मध्ये पाहूया जे महत्वाचं आहे. आर्टिकल 25 काय म्हणतं? सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, मोरॅलिटी अँड हेल्थ. याचा अर्थ काय? तुम्हाला आर्टिकल 25 फंडामेंटल राईट देतं. कशाचा? रिलीजनचा. पण हा राईट ऍब्सोल्यूट आहे का? नाही. द राईट इज नॉट ऍब्सोल्यूट. द राईट इज क्वालिफाईड. क्वालिफाईड म्हणजे काय? ऑन दिस राईट देर आर सर्टन रेस्ट्रिक्शन्स. काय रेस्ट्रिक्शन्स आहेत? सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, मोरॅलिटी and health, morality and health. दूसरा, and such other provisions of this part. बरोबर, morality and health, all persons are equally entitled. इथं शब्द काय आहे? all persons. सिटीजन बद्दल बोललेलं नाहीये, नॉन सिटीजन बद्दल बोललेलं नाही. all persons are equally entitled to the freedom of conscience. पहिला अधिकार काय? freedom of conscience and the right to freely profess. Third, practice and propagate one's religion. Fourth, 4 डायमेन्शन्स आहेत. काय? पहिला डायमेन्शन आर्टिकल 25 टॉक्स अबाउट इंडिव्हिज्युअल फ्रीडम ऑफ रिलीजन. दुसरं, आर्टिकल 25 4 इम्पॉर्टंट गोष्टी देतं. फ्रीडम ऑफ कन्सायन्स, प्रोफेस, प्रॅक्टिस, प्रोपोगेट द रिलीजन. हे होत असताना, हे फंडामेंटल राईट यूज करत असताना देयर इज अ रेस्ट्रिक्शन. काय रेस्ट्रिक्शन आहे? दीज फंडामेंटल राईट्स आर सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर आणि मोरॅलिटी अँड हेल्थ. सो दीज 2 आर एक्सेप्शन. पब्लिक ऑर्डर आणि मोरॅलिटी अँड हेल्थ हे 2 एक्सेप्शन्स आहेत. आता आपण काय करूया? या वर्डचा मिनिंग समजून घ्या. पहिलं काय आहे? ऑल पर्सन विल हॅव फ्रीडम ऑफ कन्सायन्स ऑफ रिलीजन. फ्रीडम ऑफ कन्सायन्स. What is meaning of conscience? The simple meaning of conscience is inner voice. तुमचा आतमधला आवाज. बघा, लक्षात घ्या. तुम्ही आजकाल ते रील पाहत असाल. पहा, तुम्हाला एखादी गोष्ट चॉईस करायची तर तो रील मध्ये काय म्हणतो? सिक्का तो उछालो यारो. तुम्ही वर कॉइन फेकली की वर गेल्यावर तुमची इच्छा असते की हेड पडावं का टेल पडावं. सो तुमची कॉइन वर गेल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिकली कळतं तुमची चॉईस काय आहे. सो इट इज इनर व्हॉइस, आतला आवाज. सो फ्रीडम ऑफ कन्सायन्स म्हणजे काय? It is right of an individual, right of inner voice of an individual to mold his or her relationship with the God. एखादा पर्सन स्वतःचं देवासोबतचं नातं कोणत्या पद्धतीने ठरवू शकतो, कोणत्या पद्धतीने मोल्ड करू शकतो, याला म्हणायचं फ्रीडम ऑफ कन्सायन्स. थोडक्यात आतला आवाज. Freedom of conscience is freedom of an individual to mold his or her relationship with the God. It is called as freedom of conscience. राम तेरी गंगा मैली मध्ये गाणं होतं बघा, एक राधा एक मीरा. बरोबर आहे? एक राधा असते, एक मीरा असते. दोघी जणी कॉमनर आहेत त्या स्क्रिप्चर नुसार. यांच्यासमोर एक गॉड आहे. गॉड इज कृष्णा. पण प्रत्येकीनं आपण आपलं नातं देवासोबत वेगळ्या पद्धतीने बनवलंय. राधा काय म्हणते की मी कृष्णाची प्रेयसी आहे. मीरा काय म्हणते? मी कृष्णाची दासी आहे.
God is one, but you have molded your relationship with the God in such a way that one person is saying that Krishna is lover for me, second person is saying Krishna is my master. So it is your freedom to mold your relationship with God, which is called as freedom of conscience. याला म्हणतात freedom of conscience. दुसरा राईट आहे राईट टू प्रोफेस फ्रीली. प्रोफेस म्हणजे काय? डिक्लेअर. Every person shall have right to declare his or her religious belief. मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी सिख आहे, मी ख्रिश्चन आहे. माझी काय रिलीजियस बिलीफ आहे हे मी ओपनली डिक्लेअर करू शकतो. माझा धर्म काय आहे हे मी ओपनली सांगत असेल याचा अर्थ मला त्या ठिकाणी कुणीही अडवू शकत नाही. मला कुणाची भीती बाळगायची गरज नाही की मी एका पर्टिक्युलर धर्माचा आहे आणि जर मी माझा धर्म सांगितला तर कुणाला अडचण होईल, कुणी माझ्यावर दबाव टाकून माझा त्रास देण्याचा प्रयत्न करेल का? बिलकुल नाही. फ्रीडम टू प्रोफेस म्हणजे एव्हरीवन हॅज फ्रीडम टू डिक्लेअर हिज और हर रिलीजियस बिलीफ ओपनली. दॅट इज फ्रीडम टू प्रोफेस. थर्ड, फ्रीडम टू प्रॅक्टिस. तिसरी गोष्ट, प्रत्येक पर्सनला स्वतःचा रिलीजियस बिलीफ, रिलीजियस प्रोसेसेस स्वतःच्या पद्धतीने करण्याचा अधिकार आहे. तुम्ही सत्यनारायणाची पूजा कोणत्या पद्धतीने घालावी, तुम्ही वास्तुशांती कशी करावी, हे सगळं करण्याचा फ्रीडम टू प्रॅक्टिस. तुमच्या ज्या रिलीजियस प्रॅक्टिसेस आहेत, ज्यांना तुम्ही रिलीजियस प्रॅक्टिसेस म्हणता, या रिलीजियस प्रॅक्टिसेस तुम्ही स्वतःच्या पद्धतीने घालू शकता. त्यावर कोणते रेस्ट्रिक्शन नाहीये. फ्रीडम टू प्रॅक्टिस रिलीजियस प्रॅक्टिसेस. अँड फोर्थ इज फ्रीडम टू प्रोपोगेट युअर रिलीजन. पण हे प्रोपोगेशन म्हणजे प्रसार कसा असावा? हा फ्री असावा. याचा अर्थ काय? तुम्ही ज्यावेळेस तुमच्या धर्माचा प्रसार करत आहात त्यावेळी तुम्ही ज्या व्यक्तींमध्ये तुम्ही धर्माचा प्रसार करत आहात त्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचं फिअर दाखवता कामा नये, भीती दाखवता कामा नये, किंवा तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचं फेवर म्हणजे काय आमिष दाखवता कामा नये, कोणत्याही प्रकारचं फिअर दाखवता कामा नये, कोणत्याही प्रकारचं फेवर दाखवता कामा नये. आलं लक्षात? नो फिअर नो फेवर. मला सांगा, एखाद्या व्यक्तीला जर आपण भीती दाखवली आणि भीती दाखवून म्हणलं तू आमच्या धर्मामध्ये ये, तर आर्टिकल 25 उल्लंघन आहे. का? कारण आपण एखाद्या व्यक्तीला जर भीती दाखवून आपल्या धर्मामध्ये घेतलं तर ऑटोमॅटिकली कोणता फंडामेंटल राईट व्हायोलेट होतोय? फ्रीडम ऑफ कन्सायन्स ऑफ रिलीजन. कारण तो व्यक्ती त्याच्या आतल्या आवाजामुळे, कन्सायन्समुळे आपल्या धर्मात येत नाहीये. तो व्यक्ती काय होतोय? आपण त्याला दाखवलेल्या भीतीमुळे किंवा त्याला आपण दाखवलेल्या फेवरमुळे तो आपल्या धर्मामध्ये येतोय. आलं लक्षात? सो यामुळे काय की तुम्ही धर्माचं प्रोपोगेशन करू शकता, प्रसार करू शकता. हा प्रसार करताना कोणत्याही प्रकारचं फिअर दाखवता कामा नये, कोणत्याही प्रकारचं फेवर, आमिष दाखवता कामा नये. नो फिअर नो फेवर. आलं लक्षात? सो हा फंडामेंटल राईट आहे. फ्रीडम ऑफ कन्सायन्स, प्रोफेस, प्रॅक्टिस, प्रोपोगेट रिलीजन. पण हे होत असताना दोन ऑब्जेक्शन्स आहेत, एक्सेप्शन्स आहेत. एक आहे पब्लिक ऑर्डर, दुसरा आहे मोरॅलिटी अँड हेल्थ. आता यात काही एक्सेप्शन्स आहेत, आपण ते पाहूया. आता हे काय म्हणतं बाई, ते लक्षात घ्या. नथिंग इन दिस आर्टिकल. पहा, परत मी तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी नथिंग इन दिस आर्टिकल आहे याचा अर्थ काय? पहिला जो क्लॉज आहे त्याला हे काय आहे? त्याला हे एक्सेप्शन आहे. बरोबर आहे? काय आहे? एक्सेप्शन आहे. नथिंग इन दिस आर्टिकल शॅल अफेक्ट the operation of any existing law or prevent the state from making any new law. म्हणजे पहिल्या क्लॉज मध्ये काहीतरी गोष्टी दिल्या त्यामुळे स्टेट नवीन लॉ करू शकत नाही असं बिलकुल नाही. स्टेट लॉ करू शकतं किंवा ऑलरेडी अस्तित्वामध्ये एखादा लॉ आहे यावर हे पहिला क्लॉज बंधन टाकणार नाही. पण हे लॉ कशाशी संबंधित असावे? म्हणजे स्टेट कशाच्या बाबतीत लॉ करू शकतं? तर स्टेट कॅन मेक अ लॉ फॉर रेग्युलेशन ऑर रेस्ट्रिक्टिंग एनी economic, financial, political or other secular activity which may be associated with religious practices. तुमच्या रिलीजियस प्रॅक्टिसेस सोबत, रिलीजियस प्रॅक्टिसेसवर बंधन नाहीये, धार्मिक प्रथा परंपरांवर बंधन नाहीये, पण तुमच्या रिलीजियस प्रॅक्टिसेस सोबत जर समजा तुम्ही कोणत्याही प्रकारची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करताय, फायनान्शियल ऍक्टिव्हिटी करताय, पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी करताय और एनी अदर सेक्युलर ऍक्टिव्हिटी करताय, तर यावरती आयदर जुन्या कायद्यामार्फत किंवा नवीन कायदा करून स्टेट बंधन टाकू शकतं. आणि या ठिकाणी बंधन टाकल्यामुळे मागच्या पहिल्या क्लॉज मधला एखादा फंडामेंटल भंग होत असेल तरी सुद्धा या कायद्याला जास्त महत्व असेल दॅन युअर फंडामेंटल
फंडामेंटल राईट. मी खूपदा सांगितलं की फंडामेंटल राईट आपल्याला अब्सोल्यूट नाहीयेत. देर आर सर्टन रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स इम्पोज्ड ऑन फंडामेंटल राईट. दॅट इज फंडामेंटल राईट्स आर क्वालिफाईड. देर आर रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स इम्पोज्ड ऑन फंडामेंटल राईट्स. पुढे काय म्हणतं पहा. सी, providing for social welfare and reform or the throwing open of Hindu religious institution of a public character to all classes and sections of the Hindus. याच्या अंडर सरकार काय करू शकतं, सोशल वेलफेअर साठी किंवा इतर गोष्टींसाठी ऍक्टिव्हिटी करू शकतं, किंवा हिंदू रिलीजियस इन्स्टिट्यूशन ज्या पब्लिक कॅरेक्टरच्या आहेत या सर्वांसाठी खुल्या करू शकतं. हिंदू रिलीजियस इन्स्टिट्यूशन ज्या पब्लिक कॅरेक्टरच्या त्या सर्वांसाठी खुल्या करू शकतं. म्हणजे थोडक्यात काय, तुमचा इंडिव्हिज्युअल फ्रीडम ऑफ रिलीजन हा इंडिव्हिज्युअल फ्रीडम ऑफ रिलीजन आहे, पण रिलीजन ही तुमची प्रॉपर्टी नाहीये. रिलीजन इज नॉट युअर प्रॉपर्टी. यामध्ये स्टेट रॅशनल, लीगल, जस्ट आणि फेअर इंटरफेरन्स करू शकतं. आता पहा, इथं आणखीन काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की द विअरिंग अँड कॅरिंग ऑफ किरपान. किरपान सिख व्यक्ती स्वतःसोबत जे किरपान कॅरी करतात, जे त्यांचं धार्मिक हत्यार आहे, हे किरपान कॅरी करणं शॅल बी डीम्ड टू बी इन्क्लुडेड इन दी प्रोफेशन ऑफ दी सिख रिलीजन. म्हणजे किरपान कॅरी करणं हे कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी रेस्ट्रिक्टेड मानलं जाणार नाही. तुम्ही किरपान स्वतःसोबत कॅरी करू शकता. दुसरं, in subclause B of clause 2, the reference to Hindus shall be construed as including a reference to persons professing Sikh, Jain or Buddhist religion, and the reference to Hindu religious institutions shall be construed accordingly. म्हणजे आता या ठिकाणी पहा कशाचा रेफरन्स आलेला आहे, सेकंड क्लॉज मधला जो सब क्लॉज बी आहे याच्याबद्दलचा रेफरन्स आलेला आहे. या ठिकाणी जेव्हा आपण इथं लक्ष द्या, पहा आपण पाहूया, या क्लॉज मध्ये जेव्हा आपण हिंदू हा शब्द युज करतोय, या सेकंड क्लॉजच्या क्लॉज बी मध्ये हिंदू हा शब्द वापरतोय, तर पुढचा क्लॉज काय म्हणतो, या हिंदू मध्ये कोण असतील, या हिंदू मध्ये फक्त हिंदू नसतील, यामध्ये हिंदू सुद्धा असतील, सिख सुद्धा असतील, जैन सुद्धा असतील, बुद्धिस्ट सुद्धा असतील. कशासाठी, या पर्टिक्युलर प्रोव्हिजन साठी. याचा अर्थ चार धर्म एक आहेत असं बिलकुल नाहीये. प्रत्येक धर्म वेगळा आहे, प्रत्येक धर्माची आयडेंटिटी सेपरेट आहे. फक्त गोष्ट काय आहे, या ठिकाणी जेव्हा हे प्रोव्हिजन आपल्याला अप्लाय करायचं आहे, ते प्रोव्हिजन फक्त हिंदूंना अप्लाय न करता हे प्रोव्हिजन सिख धर्मीयांना, जैन धर्मीयांना, बुद्धिस्ट धर्मीयांना या सर्वांना अप्लाय होईल. या ठिकाणी हिंदू हा जो वर्ड आहे, हा वर्ड काय अर्थाने घ्यावा, इथं हिंदू म्हणजे हिंदू, सिख, जैन आणि बुद्धिस्ट या अर्थाने घ्यावा. तर त्यांनी काय म्हणले की या पर्टिक्युलर केसमध्ये हिंदू हा वर्ड वापरताना सिख, जैन और बुद्धिस्ट रिलीजन या सगळ्यांना यामध्ये काउंट केलं जावं आणि यांच्या रिलीजियस इन्स्टिट्यूशन सुद्धा यामध्ये काउंट केल्या जावं. थँक्यू.